नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते. आज आपण 4 ते 4 ठिपक्यांचं अबोली फुलांची रांगोळी काढणार आहोत. खूप सुंदर आहे. आता बघू शकाल तुम्ही क्रॉसमध्ये चारी बाजूला मी रेष ओढून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला मध्ये सेंटरमध्ये ठिपक्यांना आपल्याला आजूबाजूला क्रॉसमध्ये रेष ओढून मध्ये सेंटरमध्ये एक रेष ओढून आपल्याला त्रिअँगलचे 3 रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला गोल आकारचे एक छानसं सुंदर फुलाचे आकार तयार करून घ्यायचं आहे. चारी बाजूला आपल्याला फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. आता बघू शकाल आपण फुलाचे आकार तयार करून घेतलेला आहोत आणि किती सुंदर आपला अबोली फुलांची फुलं तयार झालेलं आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला खूप सुंदर रंग भरणार आहोत. आता बघू शकाल तुम्ही आता चारी बाजूचं आपण फुलं तयार करून घेतलेलं आहोत. आणि आता ह्याच्या आतमध्ये मी खालच्या बाजूला पहिल्या टिपकेला आपल्याला त्रिअँगलचे रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे चारी बाजूला. आणि आता ही तयार झालेलं आहे. त्यानंतर प्रत्येक फुलांच्या आतमध्ये केसरी रंग भरून तयार करून घेत आहे. आणि वरच्या बाजूला मी थोडंसं स्पेस ठेवलेलं आहे आणि वरच्या बाजूचे थोडंसं जागा सोडलेलं आहे आणि खालच्या बाजूला मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे. आता चारी फुलांच्या आतमध्ये आपल्याला अशाच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे. आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं दिसत आहे आणि पूर्ण तयार झाल्यानंतर अजून खूप सुंदर दिसणारी रंग आहे. ही रांगोळी तुम्ही दाराबाहेर काढून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका. तुम्हाला रांगोळी आवडली तर नक्की एक लाईक करा. आणि 2 रांगोळ्या आहे दाराबाहेर काढण्यासाठी. खूप सुंदर रांगोळी आहे. एक अबोली फुलांची रांगोळी आहे, एक 5 ते 5 ठिपक्यांची रांगोळी आहे. खूप सुंदर दिसणारी रंग आहे आणि ही रांगोळीसुद्धा खूप सुंदर आहे. आता बघू शकाल तुम्ही प्रत्येक चारी फुलांच्या आतमध्ये आपण केसरी रंग भरून तयार करून घेतलेला आहो. आणि आता वरच्या बाजूला मी जागा सोडलेलं होतं त्याच्या आतमध्ये मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे. आणि आता बघू शकाल तुम्ही किती सुंदर आपला अबोली फुलांची रंग दिसत आहे. आणि आता पूर्णपणे मी अबोली फुलांची रंग भरून तयार करून घेत आहे. चारही फुलांच्या आतमध्ये आपल्याला अबोली फुलांचे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे. लाल आणि केसरी रंग भरून तयार करून घेतलेला आहे मी. आता वरच्या बाजूचं आपलं फुलं तयार झालेलं आहे पूर्णपणे. आणि आता खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे. ही सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेलं आहे. आता बघू शकाल आपलं किती सुंदर अबोली फुलं तयार झालेलं आहे. आता बघू पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत. पूर्णपणे आपल्याला अगदी ओरिजिनल अबोली फुलांसारखं आपल्याला फुलं दिसत आहे. आणि त्यानंतर खालच्या बाजूला त्रिअँगलचे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्याच्या आतमध्ये उभं आणि आडवं रेष ओढून तयार करून घेत आहे. चारी बाजूला आपल्याला उभं आणि आडवं रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. आता बघू शकाल आपलं तयार झालेलं आहे आणि किती सुंदर आपलं डिझाईन दिसत आहे. आणि आता चारी बाजूचं आपण पूर्णपणे रेष ओढून तयार करून घेतलेला आहो, उभं आणि आडवी. आणि आता ह्याच्यानंतर मी फुलांच्या मध्ये सेंटरमध्ये एक पांढऱ्या रंगाची ठिपक्या ठेवून रेष ओढून मी प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये जोडून तयार करून घेत आहे. चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. किती सुंदर आपलं फुलं तयार झालेलं आहे. आणि आता बघू शकाल त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे ठिपके ठेवलेला आहे. आणि चारी बाजूला मी 4 ठिपके ठेवून आणि प्रत्येक ठिपक्यांच्या मध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. मी चारी बाजूला 4 पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला ह्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. लाईट हिरवा रंग घेतलेला आहे. तुम्ही हवा तर डार्क हिरवा रंगसुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर दिसतोय रंग. आणि चारी पानांमध्ये मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे. आणि आता आपला ही सुद्धा भरून तयार झालेला आहे. बघू शकाल किती सुंदर आपलं पानाचे आकार तयार झालेला आहे. त्यानंतर मी प्रत्येक पानांच्या मध्ये सेंटरमध्ये फुलांच्या जोडून तयार करून घेत आहे. त्यानंतर पानांच्या वरच्या बाजूला आजूबाजूला क्रॉसमध्ये रेष ओढून वरच्या बाजूला गोलाकार केलेला आहे. आणि चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे गोलाकार तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर फुलांच्या वरच्या बाजूला क्रॉसमध्ये एक रेष ओढून छानसं सुंदर डिझाईन काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक क्रॉसमध्ये रेष ओढून घेतलेला आहे. त्याच्या वरच्या बाजूला मी 4 फुलांची पाकळ्या काढून घेतलेला आहे. चारी बाजूला आपल्याला 4 फुलांची पाकळ्या काढून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपला फुलांची पाकळ्या तयार झालेला आहे चारी बाजूला. आणि दिसायला तरी किती सुंदर दिसत आहे. आता बघू शकाल मध्ये सेंटरमध्ये खालच्या बाजूला मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे चारी बाजूला.
आता चारी बाजूला आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल आपलं किती सुंदर फुलं तयार झालेलं आहे. आपला रांगोळीसुद्धा खूप सुंदर तयार झालेला आहे आणि आता चारी बाजूचा आपण हिरवा रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि वरच्या बाजूला अगदी छोटंसं मी फुलांचे पाकळे काढून घेतलेलं आहे. तिथंसुद्धा मी छानसं सुंदर रंग भरून तयार करून घेणार आहे. त्याच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून घेत आहे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे. आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलांचे कळे दिसत आहे. किती सुंदर आपलं अबोली फुलांची कळे दिसत आहे आणि किती सुंदर आपलं रांगोळी तयार झालेलं आहे. तुम्हाला कशी वाटली ही रांगोळी? आवडलं असले तर नक्की एक लाईक करा. खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे. दाराबाहेर काढून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि आता ही पूर्णपणे आपलं ही रांगोळी तयार झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला? चला आता दुसरी रांगोळी आहे. ते सुद्धा खूप सुंदर दिसणारे रंग आहे आणि 5 ते 5 टिपक्यांच्या रांगोळी आहे आणि आता बघू शकाल 5 ते 5 टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला प्रत्येक 2 टिपक्यांना आपल्याला बॉक्सचा आकार तयार करून घ्यायचा आहे त्रिअँगलचं. त्यानंतर आपल्याला मध्ये सेंटरमध्ये हाफ सर्कल आकारने दोन्ही बाजूचे जोडून एक बदाम आकार तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये मोरपंखीचे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे. आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा. आणि चारी बॉक्समध्ये आपण मोरपंखीचे रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता पूर्णपणे माझी रंग भरून तयार झालेला आहे. चारी बॉक्सचं रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि आता त्याच्या वरच्या बाजूला मी एक पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घेत आहे चारी बॉक्सच्या वरच्या बाजूला. आणि पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या वरच्या बाजूला मी अगदी छोटंसं फुलांचे पाकळ्या काढून तयार करून घेत आहे. 4 फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेला आहे. प्रत्येक बॉक्सच्या वरच्या बाजूला आपल्याला 4-4 फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपला फुलांची पाकळ्या तयार झालेला आहे आणि दिसायलासुद्धा किती सुंदर आपलं डिझाईन दिसत आहे. त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे. प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता अगदी नाजूक आपलं छानसं सुंदर फुलं तयार झालेलं आहे. आणि आता बघू शकाल आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे. मी चारही बाजूचं गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला रंग तयार झालेला आहे. त्यानंतर मी मध्ये सेंटरमध्ये 3 ते 1 टिपक्यांना एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्याच्या आतमध्ये लाईट हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे. पूर्णपणे बॉक्सच्या आतमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही रंग भरून सुद्धा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर मध्ये सेंटरमध्ये मी अगदी मोठे टिपके ठेवून एक छानसं सुंदर आपल्याला फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. उभं टिपके ठेवलेला आहे मोठी आणि त्यानंतर मी वरच्या बाजूला बॉक्सच्या चारी बाजूला मी क्रॉसमध्ये रेष ओढून एक स्वस्तिक आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे. स्वस्तिकच्या आतमध्ये प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता पूर्णपणे आपण रंग भरल्यानंतर खूप सुंदर दिसतो. ही डिझाईन अगदी साधी सोपी पटकन होणारी रांगोळी आहे. तुम्ही ही रांगोळी दाराबाहेर नक्की काढून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. इतकी सुंदर रांगोळी आहे. अगदी नाजूक सुटसुटीत रांगोळी आहे. कमी टिपक्यांचं अगदी छोटी रांगोळी. आपल्याला रंग नाही भरले तर सुद्धा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे. त्यानंतर स्वस्तिकच्या वरच्या बाजूला प्रत्येक चारही बाजूला मी एक पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. लाईट हिरवा रंग घेतलेला आहे आणि प्रत्येक चारही पानांच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. बघू शकाल आता आपला रंग किती सुंदर दिसत आहे. लाल आणि हिरवा खूप सुंदर दिसणारे रंग आहे आणि आता ही पूर्णपणे आपला तयार झालेला आहे. त्यानंतर फुलांच्या आजूबाजूला क्रॉसमध्ये मी रेष ओढून वरच्या बाजूला गोलाकार केलेला आहे आणि आता चारही बाजूला अशाच प्रकारे आपल्याला क्रॉसमध्ये रेष ओढून वरच्या बाजूला गोलाकार तयार करून घ्यायचा आहे. आपलं ही रांगोळी तयार झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला दोन्ही रांगोळी? आवडलं असले तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका. चला आता उद्या भेटूया असंच की छानसं सुंदर फुलांची रांगोळीसोबत. तोपर्यंत बघत राहा. थँक्यू. बाय बाय.